नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM ओन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आपल्या उन्हाळी विशेष कार्यक्रमात आपण आपल्या लोकमान्य शिक्षण संस्थेच्या वेगवेगळ्या शाळांना आमंत्रित केलं आणि बऱ्याचशा विद्यार्थी यात सहभागी झाले आणि त्यांनी छान छान गोष्टी आम्हा सगळ्यांना सांगितल्या. आणि मला वाटतं नक्कीच खात्री आहे की तुम्हाला ह्या सगळा कथाकथनाचा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल. बऱ्याच शाळा, नारायणराव आचार्य विद्यानिकेतन, जवाहर विद्याभवन, इंग्रजी माध्यम, मराठी माध्यम, तसंच जवाहर विद्याभवनच्या आता श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनच्या विद्यार्थिनी आपल्या सोबत आहेत. शालिनी विश्वकर्मा आणि अनुष्का बरकडे. तुम्हा दोघींचंही मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. आणि त्यांच्या सोबत आहेत आपल्या ग्रंथपाल पूनम राणे मॅडम. तुमचंही मनपूर्वक स्वागत. धन्यवाद मॅडम. तर आता शालिनीकडनं आपण पहिली कथा ऐकणार आहोत. शालिनी, तुला विनंती आहे, तू तुझी कथा सादर कर. नमस्कार, मी शालिनी विकास विश्वकर्मा, श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन या शाळेची विद्यार्थिनी. मी सर्वप्रथम आचार्य 90 FM मध्ये मला बोलण्याची संधी देत आहात म्हणून त्यांचे मनापूर्वक आभार मानते. आणि तेजस्विनी त्यांनी लिहिलेली एक जिद्द ही गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. एक गाव होता. त्या गावात रामू नावाचा एक शेतकरी राहत होता. राधा नावाची तिची बायको होती आणि एक हुशार त्यांना मुलगा होता. त्याचं नाव होता राजू. राजू खूप दयाळू, प्रेमळ, लोकांना मदत करणारा होता. त्याला शिकण्याची खूप इच्छा होती आणि काहीतरी करण्याची इच्छा होती, पण तो खूप गरीब होता म्हणून तो शाळेत जात नव्हता. एके दिवशी तो खेळता शाळेच्या बाहेर गेला आणि तिथे शाळा सुरू होती. तिथे 4थीच्या वर्गाबाहेर खिडकीपाशी जाऊन थांबला आणि जे शिक्षक शिकवत होते ते ऐकू लागला. तिथे थापटलेल्या शेंग्यांवर तो ते गणित सोडवू लागला. गणित सोडवताना त्याला मुख्याध्यापकांनी पाहिले आणि त्याला बोलवले आणि विचारले, तू का बरं आमच्या शाळेत येत नाही? हे ऐकल्यावर तो घाबरला आणि म्हणाला, आमची घरची परिस्थिती खूप बिकट आहे. माझी आई दुसऱ्यांच्या घरी भांडी घासायला जाते आणि माझे बाबा शेतकरी आहेत. आमच्याकडे वह्या, पुस्तके आणि शाळेची फी भरण्या इतके पैसे नाहीत, म्हणून मी शाळेत येत नाही. हे ऐकल्यावर मुख्याध्यापकांना खूप वाईट वाटले. ते त्याचा पूर्ण खर्च आपल्या हाती घेतले आणि तो आज डॉक्टर राजेंद्र या नावाने ओळखला जातो. तो सर्वांना खूप मदत करतो. तात्पर्य असं आहे की आपण काहीतरी करण्याची जिद्द असेल तर ते काम नक्कीच पूर्ण होईल. धन्यवाद. नक्कीच छान. आणि ही गोष्ट प्रेक्षक हो, आरजे तेजस्विनी ताईने लिहिलेली होती आणि 2 दिवसापूर्वी तिने ते मला पुस्तक दिलं होतं. हो. ही गोष्ट मुलीने आमच्या वाचली हो. आणि आज आपल्या समोर ती प्रेझेंट केली. आणि तुम्ही सुद्धा जिद्दीने पूनम राणे मॅडमच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या कथा वाचत आहात, पुस्तकं वाचत आहात आणि आता कथाकथनाच्या या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात. खूप छान कथा. आणि यानंतर मी अनुष्काला विनंती करते, तू तुझी कथा सादर करावी. हाय, हॅलो, नमस्कार श्रोते हो. माझे नाव अनुष्का विष्णू बरकडे. आचार्य 90 FM रेडिओ सेंटरवरती तुमचे हार्दिक स्वागत करते. माझ्या शाळेचे नाव श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन. माझ्या बोधकथेचे नाव आहे अंतरंगातील सौंदर्य. याची लेखिका आहेत श्रीमती पूनम राणे मॅडम. वा. एका शहरात एक छोटी चिमुकली राहत होती. तिला सगळे लाडानी विजू म्हणत असत. ती जरा नाकाने नकटीच होती, माझ्यासारखीच, नाही का? हो. तर मग ती नाकाने नकटी असल्यामुळे शाळेत तिला सगळे नकटी चिडवत असत. रोजचं तर जाऊ द्या हो, पण आज मात्र विजूला सगळ्यांनी फारच चिडवले. नकटी. विजू निराश झाली. शाळा सुटताच एकाही मैत्रिणीला न बोलता ती घरी परतली. घरी आल्यावर दार उघडून दप्तर टाकून आरशासमोर उभी राहिली. विचार करा बघू, तुम्हाला काय वाटतं, ती आरशासमोर का उभी राहिली असेल? तर ती बाजूला कोणी पाहतंय का पाहिलं आणि जोर जोरात नाक ओढू लागली. हळूच आईने पाहिलं. आई म्हणाली, अगं विजू, हे काय करतेस? विजू आपल्या चिमुकल्या आवाजाने म्हणाली, अगं आई, बघ ना, नाक ओढण्याचा प्रयत्न करते. शाळेत सगळे मला नकटी चिडवतात. आई हसली आणि म्हणाली, अगं विजू, नाक ओढल्याने ते फक्त लालच होणार आहे, ते मोठं होणार नाही. हे बघ, तुझ्याकडे जे नाही आहे त्याचा विचार अजिबात करू नकोस. तू छान निबंध लिहितेस. तुझे निबंध 8वीच्या तुकड्यामध्ये वाचले जातात. तुझ्याकडे जे नाही आहे त्याचा तू विचार का करतेस? तुझ्याकडे जे आहे त्याच्याने एक कर्तृत्वान व्यक्ती बनून दाखव. छान कविताही लिहिते. चल बघू, तुझी पहिली कविता बोलून दाखव. विजू आपल्या चिमुकल्या आवाजाने म्हणाली, एक होती मेंढी, तिला वाजली थंडी, तिने घातली बंडी आणि म्हणाली, आज बाई शाळेला दांडी. हसतच आई म्हणाली, हे बघ, इतकी सुंदर कविता लिहिते आणि जे नाही आहे त्याचा विचार का करतेस? आई म्हणाली, आज मी तुला काय सांगणार आहे. विजू आपल्या चिमुकल्या आवाजाने म्हणाली, काय ग आई?
आई तितक्यातच म्हणाली, "हे बघ विजू, सौंदर्याचा मार्ग हृदयापासून सुरू होतो. सौंदर्याचा मार्ग हृदयापासून सुरू होतो आणि कर्तृत्वापाशी थबकतो." आणि हेच वाक्य विजूने लक्षात ठेवलं आणि आज त्या 175 पुस्तकाच्या लेखिका तसेच 100 पुरस्कारांच्या मानकरी ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर विजया वाट ठरल्या. विद्यार्थी मित्रांनो, या कथेतून आपल्याला या कथेचे तात्पर्य हेच आहे, यशाची पायरी गाठण्यासाठी सुंदर रूपाचीच नव्हे तर सुंदर गुणांची गरज असते. आपण कर्तृत्वान असेल तर नक्कीच यशाचे शिखर गाठू शकतो. आणि जाता जाता एवढेच सांगेल की आचार्य 90 FM मधील आपल्या तेजस्विनी ताईंनी आम्हाला इथे आमच्या कथा सादर करण्याची संधी दिली, याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि शाळेच्या व संस्थेच्या वतीने मी तुमचेही खूप खूप आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. खरं तर आपण व्यवस्थापनाचे आभार मानायला हवे की होय. त्याने हा एवढा सुंदर स्टुडिओ उपलब्ध करून आणि दिलाय. सगळ्या आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना सुद्धा यात सहभागी करून घेतलं. कारण हेच पुढे मंडळी जाऊन चांगले कलाकार होणार, चांगले आरजे होणार. सगळ्या रेडिओ स्टेशन मध्ये किंवा मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये हीच सगळी पुढील पिढी खरंय. घडवण्याचं काम आपल्या नारायणराव आचार्य विद्यानिकेतन, जवाहर विद्यानिकेतन या सगळ्या शाळांचा हाच संकल्प असतो. पूनम राणे मॅडम, तुम्ही देखील 2 उपक्रम आपण आता केले मिळून. ते म्हणजे पुस्तकाचा तर तुम्ही स्वतः केलात की सगळ्यांना लिहितं केलं आणि त्यांची पुस्तकं छापलीत आणि आता हा आपण कथाकथनाचा घाट घातलेला आहे. एकंदरीतच या सगळ्या प्रवासाबद्दल आणि वाचन संस्कृती टिकवणं किती गरजेचं आहे. आणि यातूनच आता मला आश्चर्य वाटतं, इंग्रजी माध्यमातली मुलं मराठी वाचतात, मराठी माध्यमातली मुलं इंग्रजी वाचतात. म्हणजे हे किती छान आहे. म्हणजे त्यांनाही तेवढं कळलं पाहिजे की मराठी तेवढीच जपली पाहिजे. इंग्रजी जरी इंटरनॅशनल लँग्वेज असली तरी मराठीचं महत्त्व तितकंच महत्त्वाचं आहे, हे आपण पुढच्या पिढीला सांगणं गरजेचं आहे. तुमच्या उपक्रमांबद्दल थोडंसं. धन्यवाद मॅडम. सर्वप्रथम मी हा सुंदर असा छान व्हिडिओ या मुंबई नगरामध्ये आचार्य 90 FM रेडिओ सेंटर व्यवस्थापनाने आपल्यासाठी उपलब्ध करून दिला. आणि त्यात तुम्ही कार्यरत असणारे क्रियाशील मी म्हणेन की तेजस्विनी, कोमल, सारिका आणि इतर आपले सहकारी, या सर्वांची जी एक तळमळ आहे, तगमग, म्हणजे सारिकाताई म्हटलं तर तिला व्यवस्थित असं बैठक व्यवस्थित झाली की नाही, नीट ऐकायला येतंय की नाही, किंवा कोणते प्रश्न काय, म्हणजे मला असं वाटतं की तुम्हाला दोघींना, तेजू आणि कोमलला, झोपेत जरी उठून सांगितलं की अमुक एक मुलाखत आपण घ्यावी तर तुम्ही त्याच्यावर विजय नक्कीच मिळवू शकता. आणि अशा ट्रेन असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोबत आमचे हे छोटे छोटे बाल कलाकार आपल्यासोबत ते येत आहेत, आपल्याशी बोलतायत, याचा मला अत्यंत गर्व आहे, अभिमान आहे. आणि माझ्या लोकमान्य शिक्षण संस्थेच्या शरद आचार्य विद्यालय, जवाहर विद्याभवन आणि नारायणराव आचार्य या शाळेतील जवळजवळ कालपासून मला वाटतं ही आपली 10वी का 11वी बॅच असेल की तुकड्या तुकड्याने आमचे संस्थाचालक, मुख्याध्यापक इथे पाठवत आहेत विद्यार्थ्यांना आणि तेही अनुभव घेत आहेत. तर नक्कीच ते ह्या क्षेत्रात पुढे छान काम करू शकतील. आज ह्या 2 मुली तुम्ही पाहताय, मगाशी मी जसं म्हटलं की प्रतिभा हा साक्षात्कारी स्पर्श असतो, तो प्रत्येकाजवळ नसतो. तसे या गॉड गिफ्टेड विद्यार्थिनी आहेत आमच्या शालिनीची चित्रकला अत्यंत सुंदर चित्र काढते, ती एक कलाकार आहे. आणि तिचं बोलणं, अनुष्काचं, तिचं लेखन, तिची कविता, म्हणजे आता तुम्हाला 2 दिवसापूर्वीचा अनुभव सांगेल की आम्ही गेल्या 8 दिवसापूर्वी एका अपंग मुलांना भेट द्यायला गेलो होतो. तेव्हा तिथून आल्यानंतर अनुष्काने एक कविता लिहिली त्या अपंग मुलांवरती. म्हणजे मला असं वाटतं की एखादी सराईत कवयित्री असते तर ते तिच्यामध्ये आता सृजनशीलता आहे. किंवा तिचं आता तुम्ही कथाकथन पाहिलं, पण हाच माझा आनंद आहे की हे जे उपक्रम घेतोय आपण ते राज्यात प्रथम क्रमांक येवो किंवा दुसरा येवो ह्याला मला काही वेळ नाहीये, पण त्या मुलांमध्ये ते रुजलंय याचा मला प्रचंड आनंद आहे. आणि मुलं आता बोधकथाही तुम्ही पाहिलात की काही मुलांनी स्वतः बोधकथा लिहायला सुरुवात केली. त्यामुळे नक्कीच पुढच्या वर्षीची माझी पुस्तकं बोधकथेची असतील. माझ्या शाळेतले कवी लेखक तयार होतील, लेखिका तयार होतील, लेखक तयार होतील. आतापर्यंत आमचे सचिव म्हणायचे, माणिक पाटील सर, की बाई फक्त मुलीच दिसतात, पण आज मुलांनी सुद्धा इथे हजेरी लावली, याचाही मला आनंद आहे. आणि लोकमान्य शिक्षण संस्था ही उपक्रमशील संस्था आहे. म्हणजे 4 वर्गात विद्यार्थ्यांचं भवितव्य घडत नसतं, ते वर्गाच्या बाहेर. आणि हे सगळे उपक्रम आमची संस्था, आमचे ट्रेंड शिक्षक आहेत, सगळे शिक्षकेतर कर्मचारी आहेत, अगदी जीव लावून सगळेजण शाळेसाठी मेहनत करत आहेत, झटत आहेत. क्रियाशील मुख्याध्यापक त्यात महत्वाचा वाटा आहे. आमचे पाटील सर
कोणत्याही कार्यक्रमामध्ये त्यांचं पुढाकार असतोच. हा. आजही ते येणार होते, परंतु काही कारणामुळे डिपार्टमेंटची कामं असल्यामुळे येऊ शकले नाही. हा. तर पण ते नेहमी मुलाला सगळ्या मात्र- कार्यक्रमात सहभागी हो, असतात. आपल्यालाही माहित आहे, आपल्याला त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टीतून एकच होणार आहे मॅडम, की कथाकथनाचा आपण जो कार्यक्रम घेतला, मुलांचं संवाद कौशल्य, मुलांचं श्रवण कौशल्य, हा. वाचिक कौशल्य हा. हे वृद्धिगत होणार आहे. बरोबर. मुलं वाचन करतील. आणि म्हणून पालकांनाही मी ह्या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छिते की आता 16 तारखेला आपली शाळा सुरू होते, त्यामुळे आपण राहिलेले काही दिवस आहेत ते आपल्या मुलांसोबत आनंदात घालवा. वा. आपल्या टेलिफोन किंवा आपला जो मोबाईल आहे त्यातून थोडंसं बाहेर या हा. आणि वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी हा. आपण त्यांना आयडियल बुक डेपो आहे किंवा इतर काही चेंबूरला असतील हा. पुस्तकाची दुकानं, तर तिथे घेऊन जा. कुठेतरी मी वाचलं होतं की आता पुस्तकं रस्त्यावर आली, हो. म्हणजे खूप वाईट वाटतं असं बरोबर. की ज्या आंबेडकरांनी पुस्तकं वाचून संविधान लिहिलं, घटना लिहिली, तीच पुस्तकं आज रस्त्यावर आलीत. परंतु ती पुस्तकं आमच्या शाळेत कशी येतील, ग्रंथालयाची रस्ता त्यांना कसा दिसेल. हा. म्हणून माझ्या पालकांना विनंती आहे, माझ्या संस्थेच्या वतीनं, माझ्या शाळेच्या वतीनं, 16 तारखेला शाळा सुरू होते तेव्हा पालक हो, आपल्या विद्यार्थ्यांना खाऊ बरोबर, कपड्यांबरोबरच त्यांना स्वतः चॉईस केलेलं एखादं पुस्तक तुम्ही पुस्तकालयातून घ्यायला परवानगी द्या. ते 25 रुपयाचं असेल, 20 रुपयाचं लिहायला हे गौण नाही. मग असे पुस्तकं जर वर्गात आली, शाळेत आली, तर 500 विद्यार्थी, 600 विद्यार्थी शाळेत असतील तर एकाच वेळी इतकी पुस्तकं एकत्र येतील ग्रंथालयात आणि प्रत्येक वर्गाला त्यांच्या आवडीची पुस्तकं जी विद्यार्थ्यांनी चॉईस केली त्यांचं वाचन करायला त्यांना नक्कीच आवडेल. कारण त्यांनी ती माझ्या वयात मला काय वाचायला आवडतंय ते चॉईस करून आणलेली असतील. आणि हाच उपक्रम, हाच प्रकल्प आपण पुढच्या वर्षीसाठी घेतोय. त्यामुळे ह्या प्रकल्पाला, ह्या उपक्रमाला आपण पालकांनी आणि तुमच्या सहकार्यातून होणार आहे तो, त्यामुळे आपण नक्कीच ह्याला सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि शाळेसाठी तुम्हा पालकांचं सहकार्य नेहमीच आम्हाला लाभू दे अशी विनंती आपणास आमच्या लोकमान्य शिक्षण संस्थेच्या वतीने करते. आणि पुन्हा एकदा आचार्य 90 FM रेडिओ सेंटरचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. तर प्रेक्षको, आज श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनच्या शालिनी विश्वकर्मा आणि अनुष्का बरकडे यांनी आपलं कथावाचन केलं. त्यांच्यासोबत होत्या पूनम राणे मॅडम. तुमच्या तिघींचेही मनपूर्वक आभार. धन्यवाद. प्रेक्षको, आमचा हा उन्हाळी विशेष, सुट्टी विशेष कथाकथनाचा कार्यक्रम तुम्हाला जर आवडला असेल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे अभिप्राय जरूर कळवा, जेणेकरून आम्हाला पुढे असेच उपक्रम घ्यायला त्याची मदत होईल. आमचे कार्यक्रम तुम्हाला आवडत असतील तर आमच्या आचार्य 90 FM यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद. धन्यवाद. Acharya 90 FM